हे आहेत उकड शेंगोळे। महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातील ही एक पारंपरिक रेसिपी आहे। झटपट, झणझणीत आणि पौष्टिक उकड शेंगोळे कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत। यासाठी आपण आधी एक वाटण तयार करून घेऊयात। आलं, लसूण, मिरची आणि थोडं जिरं हे एकदम बारीक वाटून घेणार आहोत। आता आपण शेंगोळ्याचं पीठ तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी कणिक, अर्धी वाटी बेसन, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद आणि 1 मोठा चमचा मगाशी तयार केलेलं हिरवं वाटण, अर्धा चमचा ओवा। हे सर्व एकत्र करून लागेल तसं पाणी घालून आपण घट्टसर पीठ भिजवून घेणार आहोत। आता आपण याचे शेंगोळे तयार करून घेऊयात। आपण इथे ज्वारीचं पीठ वापरून तयार करतोय, हे कुळथाच्या पिठाचे देखील करता येतात। ज्याप्रमाणे आपण दिवाळीला कडबोळी करतो त्या आकाराचे आता मी हे शेंगोळे तयार करून घेतेय। काही भागात याचा आकार गोल देखील ठेवतात। हे अशा प्रकारे आपण आता सगळे शेंगोळे तयार करून घेतलेत। आता फोडणीसाठी 2 मोठे चमचे तेल, त्याच्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 2 चमचे बेसन, हे सगळं घालून नीट परतून घेऊयात। बेसनामुळे करी थोडी दाट व्हायला मदत होते। आता याच्यात उरलेलं वाटण घालून घेऊयात आणि व्यवस्थित लालसर होईस तोपर्यंत परतून घेऊयात। आता यात 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, गरम मसाला किंवा गोडा मसाला हे घालून छान परतून घेतलंय आणि ह्याच्यात आता पाणी घालून चवीपुरतं मीठ घालून आपण छान उकळी येऊन देणार आहोत। एक उकळी आल्यानंतर ह्याच्यात तयार शेंगोळे आपण घालून घेऊन ते नीट शिजवून घेणार आहोत। मध्ये आधी ह्याला हलवत राहायचंय म्हणजे शेंगोळे खाली चिकटणार नाहीत। याच्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं हे नीट शिजेस तोपर्यंत उकळून घेऊयात। आता आपले शेंगोळे तयार झालेले आहेत। करी देखील थोडी दाटसर झालेली आहे। हे सर्व करायला रेडी आहेत। उकड शेंगोळे हे नुसते असेच खातात किंवा ह्याच्या रश्श्याबरोबर भात देखील छान लागतो।